अजून पाहत असाल तिथं व्हाईट कपडे घालून कोणी आला, त्यानं लिंबाखालचा गॉगल बिगल आणला. त्याला जेवायला वाढण्यासाठी आपले टगे बेजार असतात. पत्रवाळी आणू, द्रोण आणू, ग्लास आणू, त्याला विचारतो पुन्हा पोळी नरम आणू, पोळी गरम आणू, त्याच्यानंतर रस्सा आणू. याचा बाप शेतात काम करतो, ज्यानं कधी कोणाचा रुपया खाल्ला नाही तो बाप येतो, हातान पत्रवाळी घेतो, हातान द्रोण घेतो, वाढतो, जेवतो, निघून जातो. पण त्याच बापाला समजा तो विचारलं असतं, काका पत्रवाळी आणू, काका द्रोण आणू, काका पोळी नरम आणू, तर येणाऱ्या काही सेकंदात तो बाप तिथे येणार आहे. तुझ्या बापाला पण तुझ्या मित्रांनी विचारलं असतं, काका पत्रवाळी आणू, पोळी नरम आणू. आपण गरीब आहे, सन्मान गरिबीचा करता आला पाहिजे. श्रीमंत लोक बोकांडीवर घेणं कमी करा पहिल्यांदा. पहिलं ते काम आहे. हे पोलीस भरतीच्या पोराची सोय काऊन करायची बाबा? 3,000 रुपयामुळे एका मास्तरानं वर्गात उठून दिलं ना. दिवस बदलले ना भाऊ. 50,000 रुपयाला एक तास बोलतो मी. मजाक नाही ना. 2024च्या 26च्या ह्या 150-200 तारखा बुक आहेत. कार्यक्रमच खलास झाला ना आपला. म्हणजे विषय आहे का? पण ते करत असताना त्या भाषणातून येणारा कुठलाही पैसा मी माझ्या घराच्या, माझ्या भौतिक सुखासाठी वापरणार नाही हा शब्द या ठिकाणी द्यालो. त्या ठिकाणी महाराष्ट्रातून ज्या पोरीला नवऱ्यानं टाकून दिले, जिचे मायबाप जिला नाहीत, तिचा भाऊ या नात्यानं, त्या माईचा लेक या नात्यानं, त्या पोरीची त्या पोराची नोकरी लागेपर्यंत खाणं पिणं राहण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. आणि तशा पोरी नोकरी लागल्यात. पण इथं बी केवळ भाषणं द्यायचे नाही, काहीतरी तुमची सामाजिक देण लागन जगासाठी, त्या समाजासाठी. आपल्या घरामध्ये आपल्या आजाचा फोटो आहे, धतुरा बाजूच्याला माहीत नाही कोण आहे म्हणून. 132 वर्ष होऊन गेलेत भाऊ, आहे ना. हात चौकात असा हात उभा आहे, हातात संविधान आहे. भेऊ नको, मी त्या पाठीशी आहे. सहज होत नाहीये, ते करावं लागेल तुम्हाला. सहज नाव निघत नाहीये. मी तर म्हणतो ग्रामीण भागातल्या लोकांनी आपलं नाव तालुका लेवलवर पोहोचत नाही, जिल्हा लेवलवर पोहोचत नाही. एक काम करा, त्या गावातली फक्त शाळा टिकवा, त्या शाळेच्या भौतिक सुविधा हे करा. कारण त्या शाळेमध्ये शिकणारे आमचे गोरगरिबाचे लेकरं आहेत. जो राजकारणी असेल, नेता असेल, त्यांचं लेकरं शिकल कुठे? इंग्लिश स्कूलला. पण त्या गोरगरिबाचं लेकरू त्या शाळेत शिकतंय, ती शाळा फक्त टिकवा. त्या शाळेमध्ये APJ अब्दुल कलामांचा फोटो असेल, त्या शाळेमध्ये बाबासाहेबांचा फोटो असेल, त्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असेल, त्या शाळेमध्ये अनेक समाजसुधारकांचा फोटो असेल. तुम्ही केलेल्या कामामुळं गावातले लोक त्या फोटो सोबत तुमचा फोटो लावतील. एवढं तरी त्या गावात तुमचं नाव होईल, एवढं काम तुम्हाला करावं लागेल. आणि म्हणून कुठंतरी त्या पावलावर करावं लागेल. उठतो सुटतो, जोतो येतो, भाषणबाजी करतो, त्यानं होणार नाहीये. म्हणून ज्या लेकरांचे मायबाप वारलेले आहेत, कोरोना कालखंड बिकट आला होता आपल्या इकडं, तिथं मेले कोण? गोरगरीबच. तिथं धंदे 2-3च चालले पहा, मेडिकल, किराणा दुकान आणि डॉक्टर. बाकी क्लासवाले. त्याच्यात तुला बोलता नाही आलं, तो ब्रेकअप झालं, तिच्याकडे नेट नव्हतं, तिला स्टेटस ठेवता आलं नाही. तिचं स्टेटस होतं ना विथ माय ब्रो मानलेला, सख्या भावाला तिचं लक्ष नाही, विथ माय ब्रो. याचा कुठाना तिला माहित आणि तिचा कुठाना याला माहित. वा, विथ माय ब्रो, विथ माय सिसो, विथ माय बेस्टी. आता लग्न झालेल्या बाया विथ माय हॉबी. अरे ते काय छंद आहे का काय आहे? ते नवरा आहे तू, विथ माय हॉबी. आणि ह्यो डुकर तोंड्या ठेवाला विथ माय लाईफलाईन. लाईफलाईन, मी पाईपलाईन ऐकली होती बापा. अरे कुठून काय आणायलेत, काय शोध चालू आहे? परिवर्तन कधी करायचे? मी आवर्जून हे सांगायलो का बाबा, की जगातला एकमेव देश आहे या भारतात. म्हणजे आपण पाहिलं तर मोठी 540 शहर आहेत या भारतामध्ये. मोठी लोकसंख्येनं जे की 10-20 लाखांची लोकसंख्या असेल अशी, त्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये भारतात जवळपास 20,000 कार्यक्रम दररोजचे होत असतील. त्या कार्यक्रमात विषय का असतो? युवा संवाद, युवकांना मार्गदर्शन, नोकरीची संधी, बेरोजगार. किती दिवस गेली वर्षानुवर्षे बेरोजगारच. परिवर्तन त्याच्यात होणार नाही. कारण काय व्हायला माहिती आहे का? ज्याच्याकडे आहे तो आपली व्यवस्था पाहिला. ही देशाची खरी व्यवस्था आपली आहे ना. काहीला प्रश्न पडलाय काय खावं, काहीला प्रश्न पडलाय काय खावं. काही जण दिवस रात्र पळायलेत आपल्या पोटाचा घेर वाढला तो कमी करण्यासाठी, आणि काही हरामखोर दिवस रात्र पळायलेत आपलं वाढलेला पोटाचा घेर कमी करण्यासाठी, आणि काही दिवस रात्र पळत आहेत फक्त एक वेळचं पोट भरण्यासाठी. ही व्यवस्था आपली आहे. आणि म्हणून मी अनिल सरला म्हणेल, राजेश दादाला म्हणेल, परिवर्तन भाषणानं होणार नाही. इथून पुढं आगाव लोकांना भाषणं देणार लोक दगड फेकून आणणार.
ते आमच्यासारखं डायलॉगबाजी करावं लागेल, तिथून दगड हाणार आहोत ती. आम्हाला काही शिकू नको, ताण देऊ नको, कारण हे प्रत्येकजण टेन्शनमध्ये येणार. इथून पुढं कोचिंग क्लासेस, क्लास, हॉस्टेल, गुरुकुल, इथं पालक आपल्या लेकराला घेऊन येणार आणि तो पालक म्हणणार याला शिकू नका, नुसतं याला सांभाळा. शिका बिका काहीची राहिला नाही, त्याला सांभाळायसाठी हॉस्टेल राहणार. हे लक्षात घ्या. पोरगी नीटला कुठं आली? नांदेडला. नीटच होऊन आली. परिवर्तन, रियालिटी हे. मी बोललेलं ज्याला कळत नाही, नाबालिक हे. ती बाजूच्या विचारायली, नेमकं सर काय म्हणायलेत? सर काय नाही, कथा सांगायलेत. अरे बाबा, याच्यामुळं का सांगितलं की बाबा या देशामध्ये देव जास्त आहेत, संत जास्त आहेत, परमात्मे जास्त आहेत, परमेश्वर जास्त आहेत, है ना, सर्व गोष्टी आहेत. तरी जगातला एकमेव देश आहे ज्या देशामध्ये पानपोईवर बांधून ठेवलेला ग्लास ठेवावा लागतो. पानपोईवरला ग्लास बांधून ठेवावा लागतो. बांधून नाही, एडिंग करून. पानपोईवरला ग्लास एडिंग करून ठेवा करे. जगातला एकमेव देश आहे जिथं बँकेत 2 रुपयाचा पेन बिना ढाकणाचा सुतळीन बांधावा लागाव. काय हे परिवर्तन? हे परिवर्तन. म्हणून मी ते सिरियस व्हा, अभ्यास काही धतुरा करू नका. या वयात तुम्हाला कोणतरी म्हणावं लागतं अभ्यास करा. अरे गरजच नाही ना. ज्यानं आपल्या बापाची गरिबी पाहिली का, हा विचार म्हणजे येणारा 1 वर्षाचा कालावधी आहे. काहीला मार्क पडले, काहीला नाही पडले, काही लागले ना लागले, डझन मॅटर. कांग्रेसरच्या आयुष्याची लढाई संपली नाहीये. काही हार बाकी है, काही जीत बाकी है. मेरे जिंदगी का कई सार बाकी है. यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना है, अभी तो पूरी किताब बाकी है. करावं लागेल ना तुम्हाला. का? अरे इथं का बसलो बाबा आपण? किती दिवस बसायचे? किती दिवस भाषण ऐकायचे? कुठलं तरी एक कार्यक्षेत्र निवडा, त्या कार्यक्षेत्राच्या टॉप मोस्टला जा. उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा, काय रील बनवायच्यात बनवा, पण त्या रील मधून समाजाला संदेश द्या. मी जरी रीलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, मला काय ते 11 लाख फॉलोअर असतील, डझन मॅटर. आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार. ते रील स्टार नाही आपण. आपला मूळ संदेश लोकांना काहीतरी पोहोचवा, नाही तर मग 1 लाख डायलॉग पाठेत बाब्या. 1 लाख. हे रुमाल मी कमरेवर बांधला तरी लगेच कार्यक्रम दुसरा घेता ते मला. पण नाही, कुठलाही आपण एखादा धार्मिक कार्यक्रम त्या धर्मासाठी करायला गेलो तर त्या ठिकाणी आपण सर्व समाज सुधारक सांगू शकत नाहीत. त्यामुळे आपली जी लढाई आहे ती बरोबर आहे. आपल्याला बाबासाहेब सांगायचे आहेत, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे आहेत. वेळप्रसंगी न्याय व्यवस्था, न्याय मागून मिळत नसेल तर तोंडात वाजून मिळवण्याची ताकद देखील भगतसिंगासारखी ठेवायची आहे. ती व्यवस्था आमच्या भावामध्ये निर्माण करायची आहे. म्हणून हे स्टेज आपल्यासाठी चांगले आहे. म्हणून त्याच्यात आपण टाळ्या वाजवताना मरेलवाणी वाजवायच्या नाही. प्रॉब्लेम का अनिल सर, यायची स्पर्धा लागते. टाळ्या वाजल्या, समजा मी एकट्यानंच वाजल्या आणि कोणच नाही वाजल्या तर आखे माझ्याकडे पाहतील. अरे काय ते भंगरी विचार. आता तरी सुधरा रे बाबा. अरे जग काय म्हणेल याचा विचार किती दिवस करायचा? जग काय म्हणेल याचा विचार किती दिवस करायचा? सबसे बडा रोग, मेरे बारे में क्या कहेंगे लोग. काही घेणं नाही. ती वेळ आहे, त्या वेळेतच आपला स्ट्रोक पडला पाहिजे, त्या वेळेतच आपल्याला संधी मिळाली पाहिजे. का? वक्त कहता है मैं फिर नहीं आऊंगा, तुम्हारी आंखों को अब ना रुलाऊंगा, जीना है तो इस पल को जिले, क्या पता कल मैं रुक नहीं पाऊंगा. वेळ आहे ती तिथंच निभवता आली पाहिजे. नाहीतर सर्व गेलं, साप निघून गेला आणि मग काठी आणायला लागला. हे वय तो तरुण आहे, त्या तरुण वयात ज्या गोष्टी तुला करा वाटल्या त्या करता आल्या पाहिजे. कंसात करिअर संदर्भात कंस लय महत्वाचा आहे. नाही तर सरच म्हणले तरुण हे आणि तुला जे वाटतंय तेव्हा करायला पाहिजे, ते करायला गेला तडपू तडपू मरणार तू. आणि आता रोगरचे भाव स्वस्त झालेत, एंडो सल्फान. त्यामुळे बाबा आपल्याला जी संधी आहे त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. मी इथं बसलेल्या पोरांना सांगेल काही करा, पण पहिले चांगलं माणूस बना. आपलं नाव लोकांना माहीत व्हावं, त्या चांगल्या कार्याची कीर्ती व्हावी. आपण काय बाबासाहेब आंबेडकरांची बराबरी करणार नाही, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची बराबरी करणार नाही, पण माणसाला वैयक्तिक जीवनामध्ये 3 चेहरे आपले असतात. एक, आपण आरशात पाहतो तो चेहरा,
एक त्याच्यातून मी कसा दिसतो हा चेहरा, आणि त्याच्यापेक्षा म्हणजे एक आरशात पाहतो तो, एक जग पाहता येते, आणि एक स्वतःला माहीत असतं मी किती भिकारचोट हरामखोर दलिंदर येते. मग तो जरासा कमी करा, जगाला जो चांगला पाहिजे तो अपेक्षित द्या. ती काळाची गरज आहे. मरण्या बिरण्याच्या गरज नाहीये. मी तर म्हणतो एखाद्याला डिप्रेशन आलं, त्यानं राज्य सोडून जाय, दुसऱ्या राज्यात चहा ऐक, ट्रेनमध्ये फिर, तिकीटच काढू नको, ह्या नुसतं फिरायचं. आणि मग आपल्याकडं सर्व काही असताना एखादा शारीरिक विकलांग असेल तर त्या पोराकडे पाहून जीवन जगायचं. तुलना करणं बंद करा. मला काही लोक म्हणले सर तुम्ही व्हायरल आहेत, तुमचा कार्यक्रम एवढा छान झाला, ती क्रेटा गाडी तुम्हाला बरोबर वाटेना, तुम्ही इनोवा घ्या, नाहीतर फॉर्च्युनर घ्या. थांबतंय थांब, 2000 दे जातानी मला, तुला फुकट म्हणायला काय लागले. इथं हा कार्यक्रम असेल ना लगेच बँकेवाले भाऊ झालं तू अचल. म्हणजे विषय काय आहे की आपली तुलना बंद करा, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना, आणि आतून एक विचार तुमच्या डोक्यात आला पाहिजे की मला कुठतरी थांबायचे. मी पैसे कमायला लागलो, क्लास घ्यायला लागलो, पैसे यायला लागले. आपण 1800 रुपये महिन्यानं क्लासवर कामाला होतो, आज आपली कॅबिन आहे, आपल्या अंडरमध्ये 10-20 जण कामालेत, बढियापैकी पोरं यायलेत, भाषणाचे कार्यक्रम चालू आहे, सर्व आहे, पैसा दररोज याला. पण माझ्या डोक्यात वाटलं की मला आणखी हे कमवायचे. मग कोणतरी म्हणलं मला इनोवा घ्या, फॉर्च्युनर घ्या, मी प्रमाणापेक्षा अधिक कार्यक्रम घेणार, अधिक मेहनत घेणार, एक जागी 4 क्लास घेणार, लय पैशाच्या मागं लागणार, पुन्हा मला ताण येणार, अटॅक आला, मेरे कांगणे सर. मग हे त्याच्यात जर समाधान मानलं, माझं मन मला म्हणलं की यार मला कुठतरी थांबायचंय. हे मायबापाला कळकळीची विनंती आहे, ज्या पोराला तुम्ही MBBS करणार आहात, JEE करणार आहात, नीट करणार आहात, काही करा, पण ते करत असताना त्या लेकराला हे शिकवा. एखादा गोरगरीब तुझ्या दवाखान्यात आला तर तुही माय त्या काळात किती अवस्थेत बेकार होती, आपण दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरकडे आपण किती भांडू लागलो, बिल कमी कर. ती त्या गरीबावर त्या दवाखान्यात म्हणण्याची वेळ येणार नाही. हे संस्कार माईनं बापानं त्या लेकराला द्या. आणि ते देता येत असेल ना तर मग भाषणं बिसणं ऐका, संत परंपरा, वारकरी संप्रदाय, पंगत बिंगत नंबर 1. मला पंढरपूरला जायची गरज नाही. पोलीस भरतीच्या पोराला मी जेव घातलं त्याच्यातच मावा विठ्ठल आहे. मला तेच करावं लागेल ना. अरे आपलं काम आहे, काहीतरी देणं लागल, काहीतरी आपल्याला देणं लागल. आपण किती बी केलं, आपल्याकडे जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे. माझ कुठल्याच गोष्टीचा करायचा नाही. 4 डिप्स मारून दंडाचा बायशेप नाही पाहायचा. ते असं केलंय 30 मार खाण्यात नाही. माझ कुठल्याच गोष्टी करायचं. लगेच जरासा पळाला लगेच खाली स्टेटस ठेवायचं नाही. 1600 मीटर किंग, आला पाऊस हा किंग, हे बाजू 100 मीटर किंग. किंग बिंग काही नाही. इथं राज्य करायला कोणी आलं नाही. या जगाला प्रेमानं जिंकता आले. दहशत करून, दादागिरी करून तात्पुरते काही लोक व्हायरल होतील, त्याला मानणारा काही वर्ग होईल, पण त्याचा कार्यक्रम तसाच होतो. त्यामुळे इथं कायमस्वरूपी राजा आपल्या भारतामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर बाबा 850च्या जवळपास राजे होते. आपण जनता होतो. एक राजा यायचा, दुसऱ्या राजावर आक्रमण करायचा, जनता तशीच राहायची. त्या जनतेच्या दैनंदिन जीवनात काही फरक पडायचा नाही. हा राजा त्याच्यावर आक्रमण करायचा, तो राजा याच्यावर आक्रमण करायचा, जनता तशीच राहायची. पण जगात एकच राजा झाला ज्याने तुमचं दुःख स्वतःचं समजलं आणि म्हणून त्याला जनता राजा आपण म्हणलं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे जगाची दुःखाची वेदना तुम्हाला कळाली पाहिजे. मायबापाला एक पोरग म्हणून सांगतो, आपल्या पोरावर लक्ष ठेवा. तो कोणाच्या संपर्कात आहे, तो काय स्टेटस ठेवायला आहे. तो स्टेटस ठेवायला आहे करोडो की बस्ती में दिलदार हस्ती. मायच्यान सांगतो घरी गेल्यावर मारा त्याला. इथं बसलेल्या मायबापांना कळकळीची विनंती आहे, हप्त्यातून एकदा पोराला हाताखालून काढा. दररोज मारू नका, दररोज मारल्यावर इज्जत कमी होईल, पण हप्त्यातून एकदा मारा. एखादा मला काहून मारा तर रात्री बापानं आपल्या घरात एंट्री मारताना पोरग जेवायला बसलं तर बापानं घरात एंट्री मारायची, फाडकन त्याच्या होपकाडात वाजवायची. पोरग असं पाहिल, बापानं घरात जायचं, पाणी प्यायचं आणि येताना पुन्हा दुसऱ्या कानाखाली फाडकन वाजवायची. पोरानं विचारलं काहून, बापाने एकच उत्तर द्यायचं, तेरा बाप अभी भी जिंदा आहे. हे गरजेचं आहे. पोरगी हे अभ्यास करणं, तिचं स्टेटस दिसलं, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है. मायबापाला कळकळीची विनंती, हा ना लवकर कार्यक्रम ठरवा, बाकी मी आहेच.
वाजंत्री बहुगलबलान करणे. त्याला मी आहेच, पैसे बी घेणार नाही, माहिती सांगतो. शिकायची इच्छा का रे? अरे किराणा दुकानात आपला बाप आहे, त्या बापाची परिस्थिती पाहायची, आपल्याला परिवर्तन करायचंय. विचार मंचावर बसलेले लोक असतील, राजकारणात असतील, शिक्षणात असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल. एका वर्षात शपथ घ्या, साला आपण इथं बसलोत आपल्या गरिबीमुळं, आपण इथं बसलोत शिक्षणात असलेल्या बॅकवर्डमुळं, आपण इथं बसलोत आपल्या परिस्थितीमुळं, आपण इथं बसलोत आपल्या कपड्यामुळं. काय झक मारायची मारू, रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू. येणाऱ्या काळात राजेश दादा कार्यक्रम ठेवतील, साला मी तिथं बसलेला असेल, पण त्या बाजूच्या खुर्चीवर माझा बाप बसलेला असेल. ही ताकद तुमच्यात आहे, ती तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे. त्याला कोणाच्या मोटिवेशनची गरज नाही बाब्या, काहीच गरज नाही. कांगणे सरला कळालं, परभणीत आलो आपण. माझं शिक्षण सरांनी विचारलं, 12वी DED, 12वीला मार्क 75.20%, 10वीला 80.33%, DED 80 क्रॉस, एकही मार्क मनाचा नाही. मायच्यानं सांगायलो, एकही मार्क मनाचा नाही. पण जेव्हा DED CETचे क्लास करायला आपण परभणीत आलो, पहिल्यांदा अमरावतीला गेलो आम्ही कपड्याच्या दुकानात कामाला. पण तिथं कळालं की 18-12 तास आपण उभं राहून आपलं जीवन बदलू शकत नाही. चला आपल्या जिल्ह्यात जाऊ, तिथं काहीतरी काम करू, क्लास करून काहीतरी परिवर्तन करू. जेव्हा मी त्या परभणीत आलो, परभणीत आल्यावर कळालं फुकट कोणाचं स्वाभिमान गहाण नाही ठेवायचा, काही करायचं. आज तुम्ही काही कोणाला मागितलं ना, ते भिकारचोट काय करताय, तुमची परिस्थिती बदलली म्हणताय मी आज त्याला मोठं केलंय. नाही, परिस्थिती वाईट आहे का, अरे आलीच पाहिजे. कळलं का? चित्रपटात कठीण रोल बेस्ट ॲक्टरला दिला जातो. आपली परिस्थिती ताण द्यायली है ना, परिस्थिती बेजार करायली, तो कठीण रोल आपल्या लाईफमधला आहे. याचा अर्थ येणाऱ्या काळातले बेस्ट ॲक्टर आपणच आहेत, बेस्ट ॲक्टर आपणच आहे. त्याचा ताण घ्यायची काय गरज आहे? परिस्थितीने ताण दिला पाहिजे. घोडा आहे, घोडा जिंकतो कोणता? ज्याला त्रास जास्त झाला आहे, ज्याच्या मानावर जास्त खिळे खोपसल्या गेले आहेत, ज्याच्या महत्वाची गोष्ट नाकातून रक्त वाहायला, तोच घोडा स्पर्धेमध्ये जिंकतो. ही परिस्थिती, हे ताण तुम्हाला द्यायला, ते मुद्दाम द्यायला वरचं. जिंकणारे तुम्हीच आहेत. होड लागेल, फक्त संयम लागेल. क्लास घ्यायचा काय घ्यायचा काही माहीत नव्हतं, जिंदगीत काही सिरियस नव्हतो. फॉरेस्टमध्ये होतो, सर्व सुरळीत चाललं असतं, पैसे कमी पडले असते तर साल्या जंगल इकला असता. पण मी काय बाबा आहे का काय? जे हे ते केलं असतं ना. पण ते करत असताना कुठतरी काही गोष्टी वाटल्या आपल्याला, किंवा आपलं DED झाले. मी त्या ठिकाणी आल्यावर मी आवर्जून सांगतो, पोरो, तुमच्या सक्सेसमध्ये एखाद्या मित्राचा वाटा असतो, आणि तुम्हाला अपयशी करण्यामध्ये 4-5 दलिंदराचा वाटा असतो. एका रूममध्ये 4 जण आहेत, 4 नाही लागू द्या, गम नाही. पण त्या 4घातलं 1 जण लागू द्या, या 3घा एवढा गम जगात कोणालाच होत नाही. त्याचं म्हणणं 4 बी नाही लागलो नंबर 1, पण आमच्या 4घात हे कसं काय लागले, यानं काही अभ्यास केला का? आपण भारतात राहतो भाऊ, हा मेंटॅलिटी ती आहे. इंग्लंडमध्ये लाईट गेली, लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. जपानमध्ये लाईट गेली, लोक चेक करतात वायरिंगमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. भारतात लाईट गेली, भिकारचोट बाहेर येते, पाहता पहिले लोकाची गेली का. आणि याला कळालं लोकाची गेली, आपली गेली, बरं आहे म्हणते. पण याला कळालं अख्ख्या गावाची लाईट आहे, फक्त आपलीच गेली. येळूचा बांबू घेते, डिपीत जाते, याला डुसणी आण, त्याला डुसणी आण, 4ही फ्यूज पाडते. अख्खे गाव अंधारात झोपत आहे, सकाळी पुन्हा म्हणते भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, बाकीचं सर्व गायब, ह्यातच माझे सौख्य समावले आहे. अरे हे करण्यासाठी मेंटॅलिटी, म्हणजे सृष्टीला आपल्याला बदलायचं आहे. हे नंतर सोडवा, पहिले स्वतःत परिवर्तन करा. मी आवर्जून एक सांगेल, पोरं, काही करा, त्या खुर्चीहून तुम्हाला इथे यायचे, त्या खुर्चीहून तुम्हाला इथे यायचे, कोणत्याही मार्गाने या, पण इथपर्यंत आपण यावं. आपला जाऊ द्या, पण जिवंतपणे आपल्या मायबापाचा सत्कार व्हावा एवढं तरी काही काम करा. ती सध्या काळाची गरज आहे. जगासाठी काही करू नका, पण आपल्या मायबापासाठी काहीतरी करायचे, ही विनंती स्वतः करा. स्वतः अभ्यासाला लागा. फार मोठी परिस्थिती आहे, बिकट आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, पण निर्णय घेताना असा घ्या की तो निर्णय तुम्हाला योग्य करता आला पाहिजे. मी दलिंदर 4-5 मित्राच्या नादी लागलो, मला मित्रांनी नंबर घेऊन दिला, मी बी बोलायला लागलो. कुटाने केल्याशिवाय कुटाण्यावर बोलता येत नसते बाबा. हे बोलायला काय सर, हे उगत बोलायला काय. आमचा पोरगा डेंजर आहे, पोरीचा नंबर डायरेक्ट घेत नाही. इंस्टाग्रामला पहिल्यांदा पोरीला 1 टिंब पाठवत आहे, टुप्पो सेंड. आमची ताई रिप्ले देत नाही. मग आमचा पोरगा डेंजर, 2 टिंब पाठवतोय, टुपुक टुपुक सेंड. आमची ताई रिप्ले देत नाही. आमचा पोरगा 3 टिंब पाठवतोय, टुप 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 सेंड.
मग आमची ताई खाली लिहिती HMMM हम. मग आमचं पोरग डेंजर. आमचं पोरग त्या 3 टिंबात बदल करते. पहिल्यांदा 1 टिंब, नंतर स्पेस देऊन 4 टिंब, नंतर स्पेस देऊन 3 टिंब. सेंट